आपला एक प्रोटोकॉलचा माणूस आणि त्यांचा माणूस हे सोबत ते परमिशन देतील त्याच माणसाला आत प्रवेश होता. मी आत गेलो. आत गेल्यानंतर मेजर जनरल जी.डी. बक्षी, त्यांना टीव्हीवर पाहतो आपण नेहमी, 11 माणूस का ते तिथं होते आणि ते लीड करत होते सर 14-15 देशांचा ग्रुप. आणि ते बाहेर आले. साहेब मी त्यांना भेटलो. मला म्हणे कपास की खेती देखनी है, बहुत दूर जाना पड़ेगा, कितना किलोमीटर है, किस रोड पे है? मैंने बिल्कुल नहीं, एलोरा रोड पर कोई भी शेत बता ले, मैं सबको कुठले शेत आम्हाला दाखवा आणि आगे मैं कालीमठ जाऊंगा और ये सब जो गेस्ट है ये एलोरा देखेंगे. म्हणजे माझ्या लक्षात आलं की यांना कन्नडचा रस्ता माहिती आहे, कालीमठ माहिती आहे, औरंगाबादची बरीच माहिती आहे. पण त्यांचा आवाजच असा होता की आम्ही लगेच पळालो. कागजीपुऱ्याचे जे ढाबे आहेत त्याच्या बाजूला एक कापसाचं शेत दिसलं आम्हाला आणि त्या तिथं व्हिजिट निश्चित केली आम्ही. तिथं ते लष्करी अधिकारी दुसऱ्या दिवशी नेऊन सोडले. भयानक तापा होता, त्याला वेगळा ताल होता, प्रोटेक्शन फार जास्त होतं. आणि तर मला आश्चर्य वाटत राहिलं. मी तिथं नेऊन सोडले, उभं राहिलो. म्हणलं हे काय बोलतात ऐकू. त्याने असं करण्याने माझ्याकडे पाहिलं, 8,000 रुपये. त्याच्या आसपास आपला कोणी पोलीस नव्हता, काही नव्हता. ते 14-15 देशाचे सगळे वरिष्ठ लष्करी अधिकारी कापसाच्या शेतात उभे राहिले. परत आले, सगळेजण गाड्यात बसले, निघून गेले. तर बक्षी साहेबांनी मला जवळ बोलवलं, एक पेन काढून दिलं मला, मी ठेवून दिलं ते आणि भगवद्गीता स्वतः निरूपण केलेली मला दिली त्यांनी. बोले बरखुरदार आप सोच रहे ऐसा होंगे की हमने क्या देखा, आम्ही पाहिलं काय कापसाची शेती. आम्ही असं पाहिलं म्हणे की सगळ्यात जास्त आत्महत्या होणार आहे, ठीक आहे. आमच्याकडे जेव्हा शेतकऱ्यांना शेती परवडली नाही तेव्हा पंजाबमध्ये, काश्मीरमध्ये लोक बागी झाले, सरहद पार करून गेले, आपल्याच लोकांवर बंदूक ताणली, बऱ्याच ठिकाणी नॅक्सलाइट झाले. जर कापसातला शेतकरी बागी झाला तर काय होईल हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो. त्याची भौगोलिक रचना कशी आहे, त्याचं भवितव्य कसं आहे, मी हातरून गेलो. ज्या विषयामध्ये मी काम करतो, जो माझा धंदा आहे, त्याच्याबद्दल जर असा विचार होत असेल आणि पार्श्वभूमी असेल तर ती फार गंभीर आहे आणि ती फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. हा इतका वेगळा अनुभव होता की मी खुलताबाद तालुक्यातला शेतकरी आहे. द्राक्ष वगळता सगळी पिकं माझ्या हाताकडून गेलेली आहेत. आजही मी प्रभावित शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, सगळे शेतकरी. मराठवाड्याच्या आणि शेतीच्या, पावसाच्या इतिहासावर भरपूर चिंतन झालेलं आहे, भरपूर माहिती उपलब्ध आहे. ती आपण पाहायला पाहिजे, त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. मोरवंचकर सरांनी, राम भोगले साहेबांनी याचं संकलन केलेले, प्रकाशनही केलेले. शुष्क नद्यांचा आक्रोश नावाचं जे पुस्तक आहे मोरवंचकर सरांचं, ते आपण वाचलं पाहिजे. वाचलं अशासाठी पाहिजे की आपलं भवितव्य, जीवन मरण सगळ्याशी त्याशी संबंधित आहे. आजच सकाळी एक पर्यावरण विभागाचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि अतिशय सायंटिफिक अहवाल आहे, त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. दिल्ली विद्यापीठाचं निमंत्रक आहे. अनेक तज्ज्ञ, जलतज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ त्या अहवालाला तयार करण्यासाठी झटलेले आहेत. आणि तो अहवाल आपल्याला असं सांगतोय की गंगेच्या बेसिनमध्ये 2040 साली पीक नष्ट होण्याची रिस्क ही तिप्पट वाढलेली असेल. गंगेच्या दुआबामध्ये, गंगा यमुनेच्या दुआबामध्ये भारतातले 42 कोटी लोक राहतात. मग आता मराठवाड्याचं काय? मराठवाड्यात किती एनसीएफटी पाणी आहे, कुठल्या खोऱ्यात किती आहे, तापी खोऱ्याचं पाणी किती आहे, कृष्णा खोऱ्याचं किती आहे, गोदावरी खोऱ्याचं किती आहे, हे बऱ्याच वेळा ऐकलं. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपल्या लोकांनी मांडलं, काही लोक मांडलं. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय मांडला तो माननीय मुंडे साहेबांनी. त्यांनी सुरुवात उसापासून केली. हा विषय अजून त्याच्याबद्दल जास्त गांभीर्याने विचार व्हावा, चिंतन व्हावं, त्याशिवाय समस्या सुटणार नाही. मराठवाड्यामध्ये इतिहास जर शेतीचा पाहिला तर सुवर्ण युगाच्या काळामध्ये मराठवाड्यातून 3 ट्रेड रूट होते. 3 प्रतिष्ठान ते कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे आजचं इस्तंबूल, पूर्व युरोपशी थेट व्यापार करणारा हा भाग. कंधारचं नाव त्याच्यामुळे पडलेले, कंधार ते काबूल हा ट्रेड रूट आहे. नळदूर ते सोमालिया हा मराठवाड्यातला ट्रेड रूट आहे सिल्क रूटच्या काळाचे. जर हे ट्रेड रूट होते, जर इथून व्यापार होत होता, सुवर्ण युगाच्या काळामध्ये आमच्याकडे व्यापार करण्या एवढा सरप्लस माल होता, शेतीमालाशिवाय तर दुसरं काही नव्हतंच ना. तर ह्या सायंटिफिक युगामध्ये आपलं नियोजन कुठं चुकतं याची मांडणी आपण करायला पाहिजे. प्रामुख्याने काय झालं, ज्या वेळेला
आता त्याचं विवेचन सुरू आहे. ते बिहेवियरल सायन्सेस असं सांगतात, समाजशास्त्रज्ञ असं सांगतात, सायकोलॉजिस्ट असं सांगतात की तुमचं आमचं जे बिहेवियर आहे, आपली जी विचार पद्धती आहे, आपली वर्तणूक आहे, आपण घरात वागतो, समाजात वागतो, बाहेर वागतो, त्याच्या दोन सम्राटांच्या काळाच्या तत्वज्ञानाचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. एक सम्राट अशोकाचा, सम्राट अकबराचा. प्रचंड प्रभाव आहे याच्यावर. आणि सायंटिफिकली पाहिलं तर त्या काळाचा प्रचंड प्रभाव आहे. मार्केट, शेती, समाज, त्याची समृद्धी 100 वर्षापूर्वीच्या क्लिप्स आहेत आपल्याकडे भारताच्या. अत्यंत समृद्ध लोक दिसतात. असं दरिद्री भिकारी माणूस दिसत नाही कुठे. ब्लॅक अँड व्हाईट मधल्या फिल्म आहे. मुंबईच्या पहा, कलकत्त्याच्या पहा, इंदोर मधल्या पहा, गुजरात मधल्या पहा, समृद्ध लोक दिसतात. डिस्पॅरिटी होत्या, दोष होते समाजात, ते पुढे आले, त्याच्याबद्दल संघर्ष केला, सायंटिफिकली संघर्ष केला. अनेक चांगले समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ तयार झाले. शेतीच्या चळवळीचा इतिहास आहे आपल्याकडे. महात्मा फुलेंनी सुरू केलेली चळवळ शरद जोशींपर्यंत आलेली. त्यांनी अतिशय सायंटिफिकली ती चळवळ मांडली. परंतु चुकलं काय असेल तर ते मी तुमच्यासमोर मांडतो. त्यातून मला जे जाणवलं त्या पद्धतीने मी चळवळ सुरू केली. थोरात साहेबांसारखे अनेक शेतकरी त्याच्यामध्ये आहेत. आज या चळवळीमध्ये 15,000 ते 16,000 लोक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जोडलेले आहेत. जालना जिल्ह्यातले 2-3 हजार शेतकरी आहेत. ही चळवळ मी चालू ठेवणार आहे. माझी मांडणी जर आपल्याला पडली तर या चळवळीला आशीर्वाद द्या, त्याला मदत करा. काही चुकाची दुरुस्ती करावी वाटली तर मला जरूर सांगा. मी कृषी मूल्य आयोगावर काम करणारा माणूस म्हणून बोलत नाही. तो अनुभव काढला घेतलेला आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी पंतप्रधानांनी देशातल्या सगळी विद्यापीठं, शेतकरी चळवळीत काम करणारे लोक, शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेली सगळी महामंडळ यांचं 7 गटांमध्ये वर्गीकरण केलं. रिसर्च मध्ये काय करावं, पर्यावरणामध्ये काय करावं, मार्केटिंग मध्ये काय करावं, अंमलबजावणीत काय करावं, फळबागांमध्ये काय करावं, प्रोसेसिंग मध्ये काय करावं, असे 7 गट तयार केले. आणि ह्या 7 गटांना सादरीकरण करायला सांगितलं. त्याला पार्श्वभूमी होती, तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधानांचे सल्लागार आणि भारताचे त्यांना कमिशनर फॉर ड्रायलँड म्हणतात असे डॉक्टर अशोक दलवाई यांचा एक रिपोर्ट आलेला आहे. मराठवाड्याच्या रिपोर्टमध्ये कुठे बसतो हे पाहायला पाहिजे आपण. त्याच्यामध्ये अनेक चांगल्या संकल्पना त्यांनी मांडल्या. कन्सल्टेशन फार मोठं आहे. त्यांनी रिसर्च काय झालेला आहे, भवितव्य काय आहे आणि आपण काय करू शकतो याची मांडणी त्यांनी केली. सुंदर मांडणी आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने त्यात काय होऊ शकतं हे आपण बघायला पाहिजे. काय आहे की आपल्या विचारामध्ये जेव्हा लोक बोलतात की मराठवाड्यामध्ये जोडधंद्याशिवाय शेती होणार नाही, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्ही पडताळून पहा. माझं म्हणणं की शेतीला जोडधंदा ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. शेती हा जोडधंदा आहे गोपालनाचा. ही भूमी आहे गोपाल की. फुलप्रूफ बिझनेस गायचा आहे. तुम्ही दुधाच्या फायदा तोट्याचा विचार जास्त करू नका. आज विद्यापीठांनी रिकमेंड केलेले बेसल डोसेस म्हणजे जो पहिला खताचा हप्ता द्यायचा असतो, तो जर जमिनीत विरघळायचा असेल तर त्याच्या 30 दिवसामध्ये 300 मिलीमीटर पाणी झालं पाहिजे, पाऊस झाला पाहिजे, किंवा पाणी 300 mm पाणी आपल्याकडे असलं पाहिजे. आणि हे जर जमिनीला आपण देऊ शकलो नाही तर ते खत विरघळतही नाही. विरघळत नाही यापेक्षाही जमिनीवर ते बरेच नकारात्मक परिणाम करतात. त्याचे प्रयोग धारवाडला झालेले डॉक्टर स्वामीनाथन साहेबांनी स्वतः केलेले. त्यांनी असं पाहिलेलं आहे की जर शेणखताचा सपोर्ट नसेल आणि तुम्ही रासायनिक खत देत गेला तर ज्या क्षेत्राला सुपर फॉस्फेट दिलेले आहे त्याचे उत्पादन क्षमता 5 वर्षांनी नष्ट होते. 9 वर्षांनी त्यात गवताची गाडी येत नाही. युरियाने 12 वर्षांनी होतं, मिश्र खताने 15 वर्षांनी होतं. पण जे इतर पर्यायी खतं आहेत, ऑर्गॅनिक खतं आहेत, सगळ्या पेंडी आहेत, गवताची खतं आहेत, आणि जर संमिश्र शेती केली तर त्याची उत्पादकता टिकून आहे. मराठवाड्याचं माती, पाणी आणि शेती याचा विचार करताना मातीचा विचार सगळ्यात आधी करावा लागेल. शेतीला सुरुवात केली आपण त्यावेळेला आपल्या शेतीचा ऑर्गॅनिक कार्बन किती होता, कारण तुमची सगळी उत्पादकता त्या मातीची जलधारण क्षमता त्या ऑर्गॅनिक कार्बनवर अवलंबून आहे. 1 ते 1.5% ऑर्गॅनिक कार्बन असलेली आपली जमीन. आज पंतप्रधानांनी मोहीम घेतली, 100% माती तपासणी केली. म्हणजे बापाने ठरवलं की पोराचं एकदा प्रगती पुस्तक पाहू, सगळे विद्यार्थी नापास आहेत. 0.2 ते 0.3% ऑर्गॅनिक कार्बन उरलेला आहे.
अशा परिस्थितीत फायद्याची शेती कशी करावी हा एक फार मोठा प्रश्न आहे. मग इथून पुढे आपल्या नियोजन कौशल्याला आणि भविष्यातली शेती ठरवायला सुरुवात होते. सायंटिफिक अप्रोच काय सांगतो आपल्याला? जर शेती तुम्हाला यशस्वी करायची असेल तर त्याचं एक फिक्स गणित आहे भारतीय उपखंडामध्ये, त्याला इतिहास आहे. तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर 1920 साली आपल्याकडे 17% पाऊस झाला होता. गेल्या शतकाचा विचार केला आपण, सगळ्यात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात त्या वर्षी 113 मिलीमीटर पाऊस झाला होता. आणि 1937 साली 157 ते 60% पाऊस मराठवाड्यात झाला होता. औरंगाबाद जिल्ह्यातली सरासरी त्यावेळेस 1670 मिलीमीटर एवढी होती. ह्या गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे मराठवाड्यातले 3 तालुके आष्टी, तुळजापूर आणि वैजापूर हे कायम दुष्काळी तालुके आपण म्हणायचो, पण त्याच्या अलीकडे थोडा आला पट्टा. आणि हर्सुल नावाचं जे मंडळ आहे, महसूल मंडळ, तिथं 250 मिलीमीटर पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात अनेक वैज्ञानिकांना शंका आली मोजण्यात काही चुकलं का म्हणून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवलं. मागच्या वर्षी परत 200 मिलीमीटरच्या खाली पाऊस पडला त्या एरियामध्ये आणि हे बाजूला फिरून पाहिला आम्ही मुद्दाम, तर हा फटका आहे, हा फरक पडलेला आहे. रेन शॅडो जी मुंडे साहेबांनी तुम्हाला सांगितली त्याचा विस्तार वाढतो आहे, त्याला ग्रॅव्हिटी ऑफ रेनफॉल म्हणतो, त्याचा विस्तार वाढतो आहे. सगळं ठीक आहे, ही पार्श्वभूमी आहे. पण शेती कशी करायची आपण? तर सायंटिफिक शेतीमध्ये एक मॉडेल दिलेलं आहे आणि हे एजोड मॉडेल आहे. यामध्ये 10% एकूण जी जमीन तुम्ही कसता त्याच्या 10% चारा पिकं असलीच पाहिजे, 20% अन्नधान्य पिकं असावी, 20% तेलबिया असाव्यात, 20% कडधान्य असावी आणि 30% कमर्शियल क्रॉप्स असावे. मी आणि माझ्या सहकार्यांनी सध्या चळवळ ज्याला म्हणतो आम्ही ती अशा डायरेक्शन मध्ये ठेवलेली आहे की थिंक ऑफ द वर्स्ट आणि एक्सप्लॉइट द बेस्ट. अत्यंत वाईट परिस्थिती तुमच्याकडे 300 मिलीमीटर पाऊस होणार आहे हे गृहीत धरून शेतीचं प्लॅनिंग करा. जर पाणी सरप्लस झालं तर ते वापरायची संधी आपल्याला आहे. आपण आपली शेती पुढे पडून जात नाही, आपण पुढे पडून जातो. दुसरी बाजू मला म्हणजे गांभीर्याने तुमच्या समोर एक विषय मांडायचा आहे की ऊस घेतला ठीक आहे, घेतला तुम्ही, त्याची कारण दिली, त्याची वकिली केली, ठीक आहे. काय त्याला कितीच पॅकेज दिलं? 8,000 करोड रुपये, 5,000 करोड रुपये. काय कामाचा ऊस मग? टोमॅटो खूप चांगले घेतले, 90 टन उत्पादन काढले, काय आले त्याचे? कांदा असा राज्य करता नाही ज्याला लोकांनी कांदा घेऊन मारला नाही. बटाटा तुम्ही काही म्हणा, राज्य बदलून जे रिझल्ट आले पोटनिवडणुकीचे बटाट्याचे रिझल्ट, ते ऊसाचे रिझल्ट उत्तर प्रदेशमध्ये. मी शरद जोशींचा शिष्य आहे पहिल्यापासून, आजही आहे. राणा ते सांगायचे आम्हाला, ज्या वेळेला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघंही फक्त शेतीबद्दल बोलायला लागते, तिथून पुढे शेतीचे दिवस बरे येतील असं तुम्ही समजा. म्हणजे दिवस गेल्या 2 वर्षामध्ये मला दिसत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण शेतीमुळे मध्ये नुसतं राजकीय विवेचन न होता हा विषय मग सायंटिफिकली चर्चा करण्याची संधी ज्या ज्या संस्थांना निर्माण झाली त्यांनी ती करावी. म्हणून मी मनापासून मराठवाडा विकास मंडळ म्हणा किंवा वैधानिक विकास मंडळ म्हणा, त्यांच्या अध्यक्षांचे, सदस्य सचिवांचे, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही या विषयाला मराठवाड्यात सुरुवात केली. आता जर आपल्याला ह्या परिस्थितीत शेती करायची, आणि इंग्रजांचा मुद्दा उल्लेख केला मी की जेव्हा आपली मराठशाही डुबली 1818ला, तेव्हा जगाच्या एकूण जीडीपीचा भारताचा हिस्सा 50% होता. तो साधारण त्याच्या आधीच्या काळापर्यंत म्हणजे 1700 सालापर्यंत हा कायम 60%च्या पुढे होता. दादाभाई नौरोजींनी 1900 साली इंग्रजांच्या एक्सप्लॉयटेशनचं सायंटिफिक विवेचन, इकॉनॉमिक विवेचन केलं आणि आपल्याला सांगितलं की याला हाकलायला पाहिजे आणि एक्सप्लॉयटेशन सुरू केलं. तरी साधं एक्सप्लॉयटेशन केलं नाही. इंग्रजांचा इथं मुक्काम ठोकण्याचा विचार नव्हता. त्यांना कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कमवून निघून जायचं होतं. त्यांनी जसा तुमच्या शिक्षण पद्धतीवर घाला घातला तसा तुमच्या शेती पद्धतीवर घाला घातला आणि तो तिथं पराभव झालेला आहे शेतीचा. मुंडे साहेबांचा विषय पुढे नेताना मी आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की कापूस हा हिरसुटम कापूस, अमेरिकन कापूस सगळ्या मराठवाड्यामध्ये सरासरी पाऊस ज्या वेळेला 550 ते 600 मिलीमीटर पडतोय, याची बेसिक वॉटर रिक्वायरमेंट 750 आहे असं हे पीक आहे. विदर्भाची तीच अवस्था.
मराठवाड्यात एकूण शेत जमीन खरीपाची 40 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 20 ते 21 लाख हेक्टर सोयाबीन आणि 15 लाख हेक्टर कापूस आहे. म्हणजे एकूण पिकांच्या 88% ही 2 पिकं आहेत. ऊसाबद्दल नंतर पाहू आपण, पण ते सुटेबल नाही, याच्याबद्दल काही चर्चा करायची गरज नाही. पण त्याला पर्याय द्यावा लागणार आहे, ही त्याची समस्या आहे. तेव्हा पर्याय द्यावा लागणार आहे आणि खूप चांगला पर्याय द्यावा लागणार आहे. मग ही 2 पिकं आपली आहेत का? हे बी आपल्याकडे होतं का? मिरची 16व्या शतकात आपल्याकडे आली. वास्को द गामा ज्या वेळेला भारतात आला त्याच्यासोबत मेक्सिकोमधून मिरची आपल्याकडे आली. मेक्सिकन पीक आहे. मका आपलं पीक नाही, ते 2.25 लाख हेक्टरवर आहे मराठवाड्यात. ते औरंगाबाद जिल्ह्यात 2.25 लाख हेक्टरवर आहे. म्हणजे हे तिन्ही पिकं ही आपल्या मातीतली पिकं नाही, हे लक्षात घ्या. आपल्या रेनफॉल झोनला सुटेबल पिकं नाही, हे लक्षात घ्या. मग त्यांना काय म्हणून घेऊ शकतो आपण? कमर्शियल क्रॉप म्हणून 30% क्षेत्र त्याचं मान्य करू आपण. त्याचे फायदे काय होतील ते लक्षात घ्या. लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4.25 लाख हेक्टर फक्त सोयाबीन आहे आणि औरंगाबादमध्ये 4 लाख हेक्टर कापूस आहे. वैजापूर गंगापूर तालुका जिथे 400 मिलीमीटर पाऊस आहे, तिथं 2013 साली 1 लाख हेक्टर जवळपास वैजापूरमध्ये आणि 70,000 हेक्टर गंगापूरमध्ये कापूस होता. हा एकूण पेरणीच्या 6% होता महाराष्ट्राचा. कसं इथून कुठलं विज्ञान, कुठली इकॉनॉमी, कुठलं तंत्र याच्यात यशस्वी आपल्याला बनवू शकतं याचा विचार करा. आणि हे स्पष्टपणे लोकांसमोर बोलायची गरज आहे. तुम्ही सगळे सायंटिफिक उपचार करा, वॉटरशेड मॅनेजमेंट करा, ड्रीप वापरा, त्यातून सुद्धा या पिकांना पाणी देण्याची क्षमता आपली नाही. एवढं क्षेत्र त्यांचं वाढलेलं आहे, ही खरी समस्या आहे. आणि म्हणून त्याच्यात वैफल्य, आत्महत्या. सगळ्यात वाईट मला कधी वाटलं की ऍश्योर्ड रेनफॉल झोन आपला, म्हणजे जुन्या इकॉनॉमिक कॅल्क्युलेशन मध्ये आपले परभणी, नांदेड जिल्हे आणि बीड जिल्ह्यातले परळी आणि माजलगाव तालुके याचा काही भाग हा इकॉनॉमिकली मोस्ट स्टेबल भाग समजला जातो. साधारण 2004 सालानंतर ह्या जिल्ह्यांमध्ये आपण बायका पाण्याचे अंडे घेऊन रस्त्यावर पळताना बघितलं आणि ती खरी दुर्भिक्षाची सुरुवात होती. आज अशी अवस्था आहे, तुम्ही मुंबईला जा, तुम्ही पुण्यात जा, तुम्ही औरंगाबादला या, सगळ्यात जास्त वॉचमन परभणी, नांदेड जिल्ह्यातले, हिंगोली जिल्ह्यातले कुठे भेटताय. हा मराठवाड्याच्या पराभवाची सुरुवात आहे की आपली माणसं निघून गेली, आपण थांबवू शकलो नाही आणि अत्यंत समृद्ध एरियातून निघून गेली. कारण परळी, माजलगाव सह परभणी जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्याचे 2 भाग. हा बीड जिल्ह्याचा जो नांदेड परभणी लागूनचा भाग आहे, हा ऍग्रिकल्चरली अतिशय सुपिरियर, टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स आणि उत्कृष्ट भाग होता. मग काय झालं तर स्पष्ट आहे की जी पिकं आपण निवडली गेल्या 60-70 वर्षांमध्ये, खास करून 40 वर्षात, यांनी 1200 वर्षाचं जमिनीचं पाणी संपवलं. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? खूप विवेचन करावं आपण, सायंटिफिकली भांडतो, पण ज्या घड्यात आपल्याला पाणी आणून भरायचंय त्याला खालून भोग असून चालणार नाही. तर मी जे बोलतो आहे ह्याला यश येण्याची शक्यता कितपत आहे हे आर्थिकदृष्ट्या पडताळून पाहायला पाहिजे. नाही तर हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, मग चांगलं काय आहे? भारतामध्ये 1984 साली 5.5 लाख तेल गाड्या होत्या आणि तेल बियांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण देश होता. ऑइल इकॉनॉमी असलेले काही देश तयार झाले, अर्जेंटिना आहे, ब्राझील आहे, त्यांचा ऑइल प्रोडक्शन मध्ये फार मोठा हात आहे आणि सगळ्यात मोठा मलेशिया आहे. आपण तुम्हाला माहिती आहे की आपली मराठवाड्याची उत्पादकता साधारण 14 क्विंटलच्या आसपास, 14 ते 16 क्विंटल सोयाबीनचे आहे आणि त्यात 20% तेल असतं. अगदी चांगल्या कंडिशन मध्ये लातूर गिरची तेल उत्पादकता धरली आपण, किंवा आपल्याकडे परळी आणि माजलगाव जिल्ह्याची चांगली उत्पादकता आहे, 20 क्विंटल पर्यंत आहे. ह्या तालुक्यांमध्ये सुद्धा 20% म्हणजे किती तेल तयार होणार? 8 क्विंटल, म्हणजे 1 टनाच्या खाली. 1 टन आपण उत्पादन करतो हेक्टरी तेल, फक्त तेलाचा विचार केला तर सोयाबीनचा. आणि मलेशियाचं सरासरी हेक्टरी उत्पादन ऑइल पामचं 30 टन आहे. आपण तेल बियावरची आयात काढून टाकली, कारण मध्यमवर्गीयांना आणि
शहरी गरिबांना तेल स्वस्त मिळण्याचा उद्देश शासनाने समोर ठेवला. त्या कारणाने याचे इम्पोर्ट ड्युटीज खूप कमी करून टाकले आपण 8-10 वर्षांमध्ये. ते अशा लेवलला गेल्या की भाऊसाहेब पाटील जे म्हणले 250-300 रुपये लिटर तेल मिळतं करडीचं, ते प्युअर नाही, ते ब्लेंड तेल आहे. प्युअर तेल अमेझॉन उघडा तुम्ही, 550 रुपये लिटर आहे करडीचं प्युअर तेल. म्हणजे ते कोल्ड प्रेस, कच्च्या घाणीचं ज्याला म्हणतो आपण, लाकडी घाण्यात तयार केलं, 550 रुपये. भारतात मोहरी हे तेलाचं जास्त उत्पादन करणारं तीळ होतं. तिळाशी रिलेटेड तर सण आपले तीळ संक्रांती सारखे. जवस एक फार महत्वाचं पीक आहे, 50% तेल आहे आणि ते गेलं पीक जवळपास सापडत नाही. ते आता तिळाचं आणि भुईमुगाचं क्षेत्र आपलं मराठवाड्यामध्ये 4 हेक्टरच्या म्हणजे जवळपास 5-6 हजार हेक्टर राहिलेले होते. जवस एकरी 1 क्विंटल झाली असं तुम्ही समजा, आणि जर तेल काढलं आपण तर 50 किलो तेल आहे. जवसाच्या तेलाचा भाव काय करा बघा बाजाराचा, कमीत कमी 800 रुपयापासून 1150 रुपयापर्यंत कोल्ड प्रेस आहे. मार्केट आहे, त्याला मागणी आहे. 50 किलो म्हणजे 40,000. मग प्रोसेसिंग कोण करेल? 25,000 रुपयापासून तेल घाणे आहे. घरात जर तुम्हाला तेल चांगलं प्युअर खायचं असेल तर 25,000ची तेल घाणी. जशी गिरणी आल्या घरात तशी तेल घाणी येते. पण कोल्ड प्रेस तेल घाणी 250 रुपयाची 2 क्विंटल कॅपॅसिटीची रोजची. जर शेतकरी गट आता जे करतायत कन्नडमध्ये, सिल्लोडमध्ये, ते काय करतायत की तेल बियांची 60 ते 70 एकर शेती, इंटेन्सिटी वर्षाला 100 हेक्टर, उत्पादकता सरासरी 3, 200 दिवस चालवायला 400 क्विंटल लागणार आहे. मराठवाड्यात शेतकरी यशस्वी करायचा असेल तर हार्वेस्टिंग सोबत खळ्यात शेती संपली नाही पाहिजे, ती पुढे गेली पाहिजे. त्याचं प्रोसेसिंग त्याच शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. प्रोसेसिंग म्हटल्यावर मग कारखाना, मग करोडो रुपये असं नाही. मग ती छोटी दाल मिल असू द्या, ती छोटी तेल घाणी असू द्या. आणि विज्ञानाने आणि आरोग्य विज्ञानाने एक वरदान दिलंय आता की फिल्टर तेल, रिफाईंड तेल यांच्यावर अटॅक केलेला आहे सगळ्या सिस्टीमने. आणि हे जे सगळे डॉन्स आहेत तेल उत्पादक, 2,30,00,000 टन ही देशाची रिक्वायरमेंट आहे. 70 लाख टन हे देशातलं उत्पादन आहे तेलाचं. या 70 लाख टनापैकी कोल्ड प्रेसनी तयार होईल एवढं उत्पादन फक्त 27 लाख टन आहे. त्यात भुईमुग, तीळ, करडी, जवस ही पिकं आली सगळी. आणि मागणी जर तुम्ही म्हणाल, जर सायंटिफिकली लोकांनी बांधणी केली, सामाजिक बांधणी, आणि आपलं तेल विकायचं ठरवलं, त्याला मी जे मॉडेल तयार केलेलं आहे त्यामध्ये तुमच्या छोट्या तेल गाडीमध्ये तुम्ही बिलकुल कॅमेरे बसवा. लेट द कस्टमर नो हु इज युअर प्रोड्युसर. त्याला ऍक्सेस द्या की नाही, त्यांनी घरात बसून पाहावं की तुमच्या तेल गाडीत काय चालू आहे, त्यांनी घरात बसून पाहावं तुमच्या शेतात काय चालू आहे. होऊ शकतं असं. जी मागणी, जो रिस्पॉन्स पाहिलेला आहे आम्ही लोकांचा, जे छोटे छोटे युनिट तयार केले त्यांना, त्यांचा टर्नओव्हर बघतोय आता, किंवा लोक जे पुढे येऊन करतायत, आपल्यासाठी हे उत्कृष्ट मॉडेल आहे. याच्यात रिस्क अजिबात नाही. ऊस जर तुम्ही घेतला तर ऊसामध्ये 2.5 कोटी लिटर पाणी खर्च करून एका हेक्टरमध्ये 74 रोजगार दिवस तयार होतात. कापसामध्ये 750 मिलीमीटर पाण्यात 350 अकुशल रोजगार तयार होतात. तेल बियांचं पीक जर घेतलं आणि 20 लाख लिटर पाणी जर तुम्ही गुंतवलं, स्वतः प्रोसेसिंग केली, तर तेल बियांमध्ये कुशल रोजगार तयार करण्याची क्षमता 50 आहे. 50 कुशल रोजगार तयार करायला तुम्हाला जवळपास 10 ते 20 हजार अकुशल रोजगार दिवस तयार करावे लागतात. मुलांना नोकऱ्या मिळणार की नाही तुम्हाला माहिती आहे. एम्प्लॉयमेंटचं अनालिसिस तुम्हाला माहिती आहे. सरकारवर आरोप आहे जॉबलेस ग्रोथचा. जर तुम्हाला जॉब शेतीमध्ये तयार करायचे असेल तर प्रोसेसिंगची मालकी शेतकऱ्यांना देऊन एकच देशीय पिकं, ज्याला इनलँड क्रॉप्स जे म्हणतो आपण, त्याला महत्व देऊन त्यामध्ये आपण उतरायला पाहिजे. सरकारची योजना कुठल्या आहेत? सरकारच्या योजनांचाच विचार केला नाही आपण बॅकलॉगचा विचार करतोय, पाण्याच्या बॅकलॉगचा, इंडस्ट्री बॅकलॉगचा. हा बॅकलॉग शेतकऱ्यांना मिळण्यासाठी किंवा हा बॅकलॉग गरिबांना मिळण्यासाठी कार्यक्रम आखण्याची गरज आहे. जर इंडस्ट्री उभी करायची तर ती शेतकऱ्याच्या शेतात असली पाहिजे असा विचार करा. ते भव्य इंडस्ट्री उभी करायची, त्याला कोणीतरी इन्व्हेस्टमेंट करायची, आपण जमीन द्यायची, तिथं वॉचमॅन व्हायचं. त्यानंतर जी काही व्यवस्था तयार होते त्याच्यामध्ये जो समाज तयार होतो
त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे गुंड येतात, ज्या अपप्रवृत्ती येतात, त्यातून विकास झालेला दिसत नाही, तो एरिया भकास झालेला असतो. त्याचा दबाव शेतीवर एवढा निर्माण होतो की शेतीवर लेबर मिळत नाही. अशा प्रकारची इंडस्ट्री आल्यामुळे शेतकऱ्यांची क्रेडिबिलिटी जर वाढली, मजुरांना लक्षात आलं की हा 365 दिवस काम देण्याचं आणि पैसे देण्याची याची क्षमता आहे, तर लेबर शेतीत थांबतील. सगळ्यात मोठी समस्या शेतीतली ही झालेली आहे की आमच्यासारख्याकडे थोडेफार लेबर येतात, त्यालाही भीती वाटते, रविवारी बाजार असतो, माझ्याकडे पैसे देतो नाही. पण आजकाल ते ऑनलाईन झाल्यामुळे लेबरचे पैसे देत आहेत. पण बाकी शेतकऱ्यांकडे जायला का घाबरतात? तर भरोसाच नाही त्यांना, आणि ही वस्तुस्थिती आहे की त्याची क्षमता नाही राहिली. त्याच्याकडे काम करायचं का नाही, त्याचे सतत काम करायचं, 4 वेळा त्याला विचारून घेतात तुझ्याकडे पैशाची काय व्यवस्था, त्याशिवाय लोक जात नाही. ती वस्तुस्थिती आहे. आणि ही क्रेडिबिलिटी तयार करायची झाली तर मी या सगळ्या शेतीचं भांडणी नव्याने निर्माण करावं लागणार. ही सगळी पिकं जी मी तुम्हाला सांगितली, काय घ्यावं आपण अन्नधान्य पिकामध्ये याचा गांभीर्याने विचार करा. देशाच्या सेंट्रल पूलमध्ये एकूण अन्नधान्यापैकी 78% उत्पादन हे पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न यूपीच्या 9 जिल्ह्यांमधून येतं. हे सगळं धान्य खरीपातलं आणि रब्बीतलं हे गव्हर्नमेंट खरेदी करतं. त्याचे दर कृषी मूल्य आयोगाच्या रिकमेंडेशन प्रमाणे आता C1, दर चालू राहील. पण उत्पादन खर्चाच्या पद्धतीने C1 पद्धतीने 1.5 शासनाने दिलेले आहे. C2 करा म्हणून त्यांच्यावर दबाव आहे. आणि पॉप्युलेशन इतकी मोठी आहे, मतदारसंख्या इतके जास्त आहे की जे कुठलं शासन येईल कदाचित एखाद्या दबावाखाली राज्याची निवडणूक असल्यानंतर ते मान्य होईल. त्यावेळेला ते भाव जास्तीत जास्त 1900 रुपयापर्यंत जातील. आज ते 1750 आहे. तुम्ही मला सांगा, मराठवाड्यामध्ये ज्वारीची शेती करायची, मराठवाड्यामध्ये रबीमध्ये गहू घ्यायचा, 56 लाख लिटर पाणी लागतं. पैसे किती मिळणार? जर तुमचा एक खूप मोठा पार्टनर ते 1750 विकतो आणि मराठवाड्याचा उत्पादन खर्च, काही गोष्टी उघडपणे बोलता येत नाही, पण उत्पादन खर्च 2000 क्विंटलच्या आसपास आहे, 2000 रुपये प्रति क्विंटल. आणि जर मेजर 80% माल जर 1750 येणार असेल तर ही शेती परवडेल का? ती करायची का? हरित क्रांतीनंतर देशाच्या एका भागात झालेलं अतिरिक्त उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी शाप ठरलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पिकांना, जे पिकं इथे येऊ शकतील, ज्याच्यावर छोटे उद्योग उभे राहतील, यांना प्रोटेक्शन मिळवणं हे त्या भागाचं हा राईट आहे, फंडामेंटल राईट आहे, तो आपण मिळवला पाहिजे. अशा पिकांसाठी दीर्घकालीन धोरण ठरवून त्यांना प्रोटेक्शन मिळवलं पाहिजे. शासनाची योजना आहे, 50% सबसिडी आहे ॲग्रो इंडस्ट्रीला. FPO जे आहे, फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ही अनिवार्य गरज आहे मराठवाड्याची. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकद लावा, तो विषय समजून घ्या. भारतामध्ये 20 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन जर एखादा उद्योग किंवा व्यवहार केला तर त्याला कंपनीचा ऍक्ट लागू होतो. म्हणजे 20च्या खालचे बचत गट यांना या व्यवहाराला पण मान्यता दिलेली आहे. आणि शेतकऱ्याची कंपनी वगैरे फार दूरची गोष्ट. लोकांना ही कल्पना कशी वाटते, कंपनी म्हणजे आपल्याला मोठी शेड, त्याचा मोठा साहेब, 4-5 गाड्या, बाहेर वाचना, याला कंपनी समजते. गरज नाही. नागानंद नायकवडींनी ज्या पद्धतीने कारखाना चालला होता बिना ऑफिसच्या झाडाखाली बसून, तशी सुद्धा कंपनी चालू शकते. अशा जे शेतकऱ्यांचे छोटे छोटे गट आहेत, अशा 15 ते 20 गटांनी एकत्र येऊन ROC कडे, रजिस्टर ऑफ कंपनीज कडे रजिस्ट्रेशन करायचं, आपला उद्योग निश्चित ठरवायचा आणि शासनाची योजना काय ते पाहिजे. सबसिडी मिळते म्हणून जास्त काय भांडवल जाऊ नये. जर अशा गटाचं 250 ते 300 हेक्टरची जमीन एकत्र आली, 400 ते 500 एकरची, त्याचं सायंटिफिक प्लॅनिंग करा, गाईसह करा, उत्पादन पद्धती ठरवा. 2.25 लाख रुपयाचं जे मशीन आहे, म्हणजे तेल घाणी आहे, तुमची जागा, जमीन, शेड जर तुम्ही केली तर तो प्रकल्प 7.5 लाखाचा होतो. 50 लाखापर्यंत शेतीच्या वर आधारित प्रकल्पाला मान्यता देतात. जास्त कॅपॅसिटीचे ऑइल मिल्स करू शकतो, जास्त कॅपॅसिटीचे तुम्ही दाल मिल्स करू शकता. ह्याच्यावर मर्यादित राहावा का नाही. माझे वडील शेतकरी होते, शेतकरी आंदोलक होते, पण ते नेहमी सांगायचे, शेती का हरली मराठवाड्यातली? त्यामुळे आपल्याला आपली ज्वारी विकता आली नाही म्हणून आपल्या पोरींनी फ्रॉक घातले. जर आपल्याला ज्वारी नीट विकता आली असती तर इंग्लंडची राणी 9 वारी उडून देशून फिरली असती. बरोबर, बाजारपेठात झाला, आपण त्यांचं बी घेतलं, आता तर जेनेटिकली मॉडिफाईड घेतो. आपलं काही विकू शकलो नाही आपण. पास्ता येतो आपल्याला, पास्ता मला आवडतो, मी खातो. इटालियन पदार्थ आहे. तिथल्या ज्या आजीबाई असतात फ्रान्स मधल्या, इटली मधल्या, त्या पास्ता घरी आपण जसं कोरड्या तयार करतो तसे पास्ता तयार करू शकतो. आणि त्यांच्या साधारण घराच्या खाली भट्टी असते, तिथं हे शिजवलं जातं.
या पास्त्याचा दर आहे जवळपास 500 ते 550 रुपये किलोपर्यंत. हा कशापासून तयार करतो? तर आपल्याकडे जो बन्सी गहू आहे, काळ्या मसाल्याचा गहू जो असतो, हार्ड व्हीट म्हणतात त्याला, जे गव्हाच्या 4 जाती आहेत त्यातला ट्रिटिकम ड्युरम नावाची जी व्हरायटी आहे. आपण पोळीचा अश्चिमम गहू आहे आपला, सरबती गहू. सगळा गहू आपल्याकडचा सरबती आहे. म्हणजे सरबती म्हणून नॉर्थ मधून येत वगैरे असं काही नाही. उत्कृष्ट गहू मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात. वरचे गहू एवढे चांगले नाही, त्या भानगडीत जाऊ नका. पण हा जो ड्युरम गहू आहे, हार्ड व्हीट, याच्यापासून हा पास्ता तयार होतो. 560 रुपये किलोचा गहू होतो. आपल्याला शेवया विकता आल्या नाही, आपल्याला कुरड्या विकता आल्या नाही, आपल्याला आपली भाकरी मॉडिफाय करता आली नाही. याच्यामध्ये रिसर्चची आवश्यकता आहे. पास्ता विकला जातो बेचव, तर ज्वारीची भाकरी कशी विकली जात नाही? ट्रायकोलॉजी जगभरचे सांगतायत की सुपर फूड कुठला असेल, केस टिकवायचे असेल, तुमचे केसाचा रंग टिकवायचा असेल तर बाजरी आहे. बाजरी घालण्याची केस जात नाही लवकर, आणि लवकर पांढरे होते. हे ट्रायकोलॉजिस्टने सांगितलं, म्हणजे केसाचे डॉक्टर असतात ते सांगतात. सुपर फूड्स मध्ये दरवाई साहेबांनी जे विचार केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठली कुठली पिकं तुम्ही घेऊ शकता. जर अन्नधान्य पिकं घ्यायची झाली तर राई, राळ, भगर, नाचणी सहज येणारी पिकं. सगळ्यांचे भाव 70 रुपये किलोच्या पुढे आहे. सगळी जाळ्यावर्गीय पिकं सहज 15 ते 20 लाख लिटर पाण्यामध्ये, म्हणजे 100 ते 150 mm रेनफॉल मध्ये येणारी पिकं. मग त्याच्या प्रोसेसिंग जर तुम्ही केल्या शेतकऱ्यांनी एकत्र ठेवली, फक्त डाळीची प्रोसेसिंग करून जमणार नाही तुम्हाला. हे सगळी क्रॉपिंग पॅटर्न घ्यावं लागतं. अन्नधान्य पिकांमध्ये राई, राळ, भगर. तेलबियांमध्ये आपल्याकडे जवस आहे, तीळ आहे, भुईमूग आहे, करडई आहे. याची प्रोसेसिंग अवघड नाही. आणि 30% मग तुम्ही कापूस घ्या, तुम्ही सोयाबीन घ्या, तुम्ही फळबागा करा, भाजीपाला करा, काय काय करा. हे बोलतोय मी म्हणजे आम्ही सगळ्याचे एक्सपर्टीज आमच्याकडे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने भाजीपाला करणारे लोक आहेत. मॅक्सिमम करणारे 360 क्विंटल पर्यंत उत्पन्न काढलेले शेतकरी नाही करत. मान्य मुंडे साहेब विभागीय आयुक्त असताना मी सिल्लोड घेऊन गेलो होतो. कापसाला सबस्टिट्यूट काय करावं म्हणून मी विचार केला होता सिल्लोड मध्ये असताना. आणि म्हणून मिरची घ्यायला लावली होती मी तेव्हा लोकांना. आणि G4 टाईपची मिरची जी एक्सपोर्ट होती ती सिल्लोड तालुक्यात घेतली जाते 5000 हेक्टरवर. 250 ट्रक्स, 15,000 वेचणीची मजूर आणि 5,000 हेक्टर मध्ये 100 कोटीचा टर्नओव्हर असलेलं पीक. आता सुरुवातीला लोक चिडले होते माझ्यावर की आमचा कापूस सोडून तुम्ही हे काय सांगता आम्हाला. पण उत्कृष्ट पीक साहेबांनी बघितलेले होते. फक्त 275 मिलीमीटर पावसात पीक येतं. अशी 52 पिकांची यादी केलेली. जर तुम्हाला 30% पिकं कुठली घ्यायची ठरवायचं असेल, आणि त्यांनी जे मॉडेल सांगितलं तुम्हाला त्यात गाईचा उल्लेख केलेला आहे. गाय कशासाठी? तर ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करण्यासाठी. मराठवाड्यात एक वंडरफुल पीक आहे, त्याला आपण हिरवळीचं पीक म्हणतो, ताग नावाचं, सन्याम म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. साधारण आपली सगळी जी पिकं आहेत ते किती सूर्यप्रकाश वापरतात त्याच्यावर ते आउटपुट देतात. कारण मी बोलतो ही ऊर्जा कुठून आली, शेवटी ती सूर्याकडून आलेली. तुम्ही ऐकता ही ऊर्जा सूर्याकडून आलेली. चलन काय आहे तर सूर्याची ऊर्जा वापरून त्यांनी जास्तीत जास्त पैसा स्वतःकडे ठेवला ते चलन नाही. म्हणजे भोगवर जावं लागेल आपल्याला. पण सन्याम असं पीक आहे की जर तुम्हाला 6 ते 7 हजार लक्स सनलाईट मिळाला तर मोसंबीला आणि डाळिंबाला तुम्ही फ्रुटिंग आणू शकता, त्याला फुल फोडू शकता. साधारण 4 ते 8 हजार लक्स मध्ये आपली शेती होते. सन्याम असं पीक आहे की 22,000 लक्स पर्यंत सनलाईट यूज करतात आणि त्याच्यापासून ते त्याचे तंतू बनवतात आणि स्वतः ते स्टोअर करतात ही एनर्जी. आपल्या शेतकऱ्याला हे माहिती होतं की ही एनर्जी वापरावी, याच्यापासून उत्कृष्ट खत होते. मी जे मॉडेल सांगतो लोकांना, त्यांनी 2.5 एकर शेती सांगितली, मी 4 एकर सांगतो. 4 एकर म्हणजे काय? 2.5 एकरच्या वरचे शेतकरी यावं. 10 एकर शेती असो, 20 एकर असो, 25 एकर असो, तुम्ही 4 एकर शेती मी सांगतो त्या पद्धतीने बाजूला काढा. त्याच्यामध्ये मी जी सांगितलेली पिकं एवढीच पिकं घ्या. याच्यावर ही जी पिकं मी सांगितली तुम्हाला, डाळी, राई, राळा, भगर, हे करडई, याला कुठे केमिकल फर्टिलायझर लागेल का, हे करता येईल का नाही शेणखतावर. आणि मग आता जालना जिल्ह्यात जो प्रयोग चालू आहे त्याला बायोडायनॅमिक पद्धतीने शेती म्हणतात. म्हणजे या ताग, काळी कचरा, गाईचं शेण याच्यापासून उत्कृष्ट पद्धतीने खत बनवण्याची परंपरा हिमालयन रेंजेस मध्ये होती. ती जर्मन लोक स्वतःकडे घेऊन गेले, तिथून आता ती जगभर फिरते. आताच 1-2 महिन्यापूर्वी त्याचे अनुभवी जगातले डॉक्टर पीटर प्रॉक्टर ते 96 वर्षी वाढले. मी कन्नडला असताना 4 दिवस माझ्याकडे मुक्कामाला होते. आणि शेतातच खत तयार करण्याची पद्धत अत्यंत सायंटिफिक पद्धत. म्हणजे आम्ही गॅरंटीने सांगतो हे प्रयोग झालेले. भारत सरकारच्या नियोजन आता नीती आयोगामध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. आणि हे खत शेतकरी स्वतःच करू शकतात. तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही 4 एकरचे शेतकरी
4 एकर सेंद्रिय शेती करू शकणारे शेतकरी, त्याला जमीनच 2.5-3 एकर असेल तर तो करू शकेल असं म्हणत नाही. पण 10-15 एकर शेतकरी तुमच्या माझ्यासारखे शेतकरी जे शेतावर कधीतरी जातात, एक तर बटाईने करतात नाही तर ठोक्याने करतात. आजकाल असं झालेलं मी ठोक्याने काही जमिनी दिलेल्या आहेत माझ्या, ती माणसं मला सार्वजनिक ठिकाणीच भेटतात, एकट्याच भेटत नाही. 2 वर्षापासून पैसे दिलेले नाही. त्याला माहिती भाऊ काही बोलणार नाही सार्वजनिक ठिकाणी, आत्महत्या होत आहेत त्यांच्या. आपल्यासारख्या शेत्या घेतल्या, काहीतरी प्रयोग करायला गेले, त्याच्यावर उधाऱ्या झाल्या, आपले पैसे देऊ शकला नाही, दुकानदाराचे देऊ शकला नाही, अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आंध्रात सगळ्यात जास्त आत्महत्या अशा लोकांच्या झाल्या. ओके, शेती घेतली, 2-3 मजली घर होतं आणि इतकं अंगावर आलं की त्याला ते सहन झालं नाही, त्यांनी आत्महत्या केली. या पीक पद्धतीमध्ये ती अनिवार्यता आहे. त्यामुळं असं मॉडेल की ज्याचं खत जागेवर तयार होईल, ज्याचं मार्केटिंग आपल्याला एकत्र करता येईल आणि आपण जगाला हे दाखवून देऊ शकतो की हे सायंटिफिक आहे. 2,30,00,000 टन तेलाची गरज आहे आणि आपल्याकडे उत्पादन जर 70 लाख टन असेल आणि शासनाचा कुठल्याही सरकारचा उद्देश असेल की याचा इम्पोर्ट आम्हाला बंद करायचा, तर याला प्रचंड स्कोप आहे, याच्यात पैसा मिळत राहणार आहे. जर हे 3ऱ्या वर्षी रजिस्ट्रेशन मध्ये आपण सेंद्रिय शेतीचं रजिस्ट्रेशन करू शकू, आज जे आमच्या सोबत जोडलेले लोक आहेत, मला खात्री आहे की आजच्या 3ऱ्या वर्षी 12,000 एकर जमीन औरंगाबाद जिल्ह्यातली सेंद्रिय शेती खाली रजिस्टर झालेली असेल तर काय होईल याचं फक्त उदाहरण सांगतो, मग मी थांबतो. मसाजसाठी स्पा मध्ये आणि 5 स्टार हॉटेलमध्ये जे तेल वापरलं जातं ते जवसाचं तेल. 50 ग्रामच्या बाटलीची किंमत 350 रुपये आहे. साधारण 4,000 रुपये लिटर पासून 7,000 रुपये लिटर पर्यंत हे तेल विकलं जातं. मग जमिनीत केमिकल टाकता कशासाठी? याची मागणी किती आहे? त्याचे 3-3 वर्षाची बुकिंग झालेली आहे. बायोवर काम करताना भारतभरची शेती मला पाहायला मिळाली. सिक्कीमची पाहिली, नॉर्थ इंडियातली पाहिली, हिल्स मधली पाहिली. प्रचंड उद्योग, प्रचंड पैसा कमवतात लोक व्हर्जिन लँड मधून. 9,000 करोड रुपये कमवतात व्यापारी उत्तराखंडच्या जमिनीवर. आता आपण त्यांची बांधणी केली, ते शेतकऱ्यांच्या कंपनी फॉर्म करून त्यांना पैसा मिळेल अशी व्यवस्था करतो. मराठवाड्याला प्रचंड संधी आहे. कोरडो तेल बियाणे डाळीच्या आणि या सुपरफूडच्या, सुपरफूड म्हणजे राईराळ वगैरे. दलवाई साहेबांच्या रिपोर्टमध्ये ओबेसिटीचा सर्वे, जाड होणाऱ्या मध्ये पोट सुटलेल्या लोकांचा, कुठल्या राज्यात किती पोट सुटलेले लोक आहेत, आणि हे सुपरफूड जे राईराळ वगैरे तुम्हाला माहिती आहे, ग्लुटेन युक्त म्हणजे गहू खात नाही विराट कोहली. ज्यांना क्रिकेट समजतं किंवा जे स्पोर्ट्समन आहेत त्यांना आश्चर्य वाटतं की हा खेळतो कसा. म्हणजे शेवटी हे शरीर आहे आणि या शरीराचा लकबतेची अशी आहे की टेरिफिक शॉट्स क्रिएट करतो तो. म्हणजे ती बॉडी अशी मशीन झाल्यासारखी झालेली आहे. मग तो काय करतो, मग तो पाणी ओडिशातलं पितो. पाण्यात सुद्धा ग्लुटेन नको, अन्नात ग्लुटेन नको. इतका जर सेन्स येत असेल तर हा सेन्स एनकॅच करण्याची सगळ्यात जास्त संधी मराठवाड्याला आहे आणि ही चळवळ व्यापक करायला पाहिजे. याच्यात जास्तीत जास्त चांगले सायंटिफिक लोक यायला पाहिजे. मी माझी जे काही काम सध्या चालू आहे त्याची मांडणी मी केली. कृषी मूल्य आयोगावर मी काम करतो. 22-23 पिकांची MSP आपण देतो आणि नॅशनल लेवलवरचा ॲव्हरेज काढून ते क्लिअर होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला डाळीचं कन्झम्पशन आपलं 70 ग्राम पर हेड होतं आणि आज 35 ग्राम पर हेड आहे, 33 ग्राम आहे. असं का? भारत 70% डाळीचं उत्पादन करतो आणि सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे. 2006 साली भारत सरकारने डाळीचं म्हणजे एक्सपोर्ट बंद करून टाकला होता किमती वाढत असल्यामुळे. या सरकारला सुद्धा फटका बसला 200 रुपये किलो पर्यंत गेल्यामुळे. भारताला विकण्यासाठी लोक डाळी लावतात, अत्यंत हाय केमिकल्स वापरून डाळी लावतात. दिल्लीला मागच्या वर्षी परिषद झाली, असे फोल्डर जसे बिल्डर देतो ना, इतके BHK तितके BHK त्याचे डिझाईन, तसे मुगाचे फोटो केनियाच्या कंपन्यांनी दिले. त्यांच्या कंपन्या मूग उत्पादन करणाऱ्या त्यांच्या मुगाचे फोटो दिलेले बुकलेट होतं माझ्याकडे. 26 जानेवारी मिळालं होतं मला मागच्या 2018च्या. म्हणजे भारताला विकण्यासाठी काय केलं. 2004 साली देशामध्ये 4 लाख टन वाटाण्याची आयात व्हायची, ती आज 28.5 लाख टन झाली. ही पिवळ्या वाटाण्याची आयात होते. हे पिवळ्या वाटाण्याचं पीठ केलं जातं, आपल्या बेसनामध्ये मिक्स होतं आणि बेसन म्हणून विकलं जातं. या वाटाण्याची किंमत आहे 2200 ते 28 रुपये क्विंटल. कुठून हरभऱ्याला भाव मिळेल?
याच्यावर हे बंद करण्यासाठी सरकार प्रयत्न करते, केले, लिगल इलाज केलेले, अनेक गोष्टी केलेल्या. साप्टा देश जे आहेत आपले, हे 7 कंट्रीज जे आहेत त्याच्यासाठी साप्टा नावाचा ऍग्रीमेंट आहे आपलं. हे एक्सपोर्टर्स ह्या देशांमध्ये माल पाठवतात, तिथल्या ट्रेडर्स मध्ये कडे रिपॅकिंग करतात आणि बिना कराचा माल भारतात पाठवायचा प्रयत्न करतात. हे बंद करण्यासाठी सरकार प्रयत्न करते. सरकार, भारत सरकार जे कुठलं असेल, कुठल्याही पक्षाचं असलं तरी त्याची इथून पुढे कमिटमेंट राहणार आहे की कोरडवाहू शेतीमधला माल याच्या सुसंगत धोरण वाणिज्य विषयक असतात. हे धोरण सुसंगत राहावं म्हणून जर राहणार नसेल तर शेतकऱ्यांच्या मुलांचं ज्ञानवर्धन करण्याचं काम सुद्धा आपलं आहे. ज्याला हे माहिती आहे त्यांनी हे सांगितलं पाहिजे. माझं सर असं मत आहे की मराठवाड्यामध्ये अशा प्रकारच्या शेती व्यापार विषयक अभ्यास करणाऱ्यांचा गट तयार व्हावा, याचं लीड आपण करावं. व्यासपीठ हे असू द्या, कुठलेही असू द्या, खूप विद्वान लोक आहेत आपल्याकडे. तर तुम्ही प्रशासनात काम केलं, तुम्हाला माहिती. वड नाव घेऊन सांगायचं झालं तुम्हाला, म्हणजे ज्या वेळेला वेगवेगळे नेते आपण पाहतो, शंकरराव चव्हाण साहेब होते, विलासराव देशमुख साहेब होते, मुंडे साहेब होते, चव्हाण साहेब आहेत आताचे सुद्धा. यांच्या ज्ञानाची, विचाराची पातळी ही अतिशय कंपेरेबल आहे. आपल्याला अभिमान वाटावे असे राहिले काय. मुंडे साहेब म्हणायचे की मराठवाड्यातला सरपंच याला डोकं लावणं मला अवघड जातं, बाहेरचा आमदार नीट हँडल करतो म्हणायचे. इतके विद्वान लोक आहेत आपल्याकडे, मालकरी लोक आहेत, वारकरी लोक आहेत, बाहेर नामदेव महाराजांपासून माऊलीपर्यंत सगळे दोहे पाठ आहेत त्यांचे, तेव्हा सगळे स्ट्रॉंग लोक. पण आपला जो पराभव झाला ही पीक पद्धती जी आपण स्वीकारली त्यातून झाला. आपल्याकडे दिंड्या घेऊन आपण आषाढीला जातो, एकच मानाची दिंडी विठ्ठल घेऊन निघतो, ती सावता महाराजांची. सावता महाराजांचं एक अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठामाई माझी. त्याच्यामध्ये एक अभंगाची ओळ अशी आहे की लसूण मिरी कोथिंबिरी अवघा झाला माझा आहे. त्यात कुठेही मिरचीचा उल्लेख नाहीये. ही मिरची बाहेरून आली, त्यांनी आपल्या 9 मसाल्यांना सबस्टिट्यूट केलं. पण ते कॅप्सिसिन नावाचं जे ओलिव्ह आहे, त्यांनी तुमची जे चवी आहेत, ती दालचिनीची चव आहे, ती मिरची चव आहे, ती दगडफुलाची चव आहे, ते अनेक प्रकारच्या मसाल्यांची चव आहे, त्याला मिरची सबस्टिट्यूट करते. तिथं हा पराभव झाला आपला. मग ह्याची चव शिल्लक नाही का आहे, दालचिनीची लवंगीचे महत्व शिल्लक आहे. मग ह्याच्यातले कुठले पदार्थ मराठवाड्यात येऊ शकतात, ह्याच्यातलं लसूण मराठवाड्यात येऊ शकतं, ह्याचं अद्रक मराठवाड्यात येऊ शकतं, दालचिनी आपण करू शकतो. हे जे मसाले आहेत, एथनिक मसाले, दगडफूल आपल्याकडे होतं, दिव्याचं फूल, गोडंबी आपल्याकडे होती. हे जे एथनिक मसाले आहेत त्याला जे भर मागणी राहणार आहे, त्याच्या उत्पादनासाठी, सेंद्रिय उत्पादनासाठी काही अडचण नाही, केमिकलची याला गरज नाही. मी जेवढी पिकं तुम्हाला सांगितली याला कुठेही कशालाच केमिकल लागत नाही. आणि ही जर पीक पद्धती राहिली तर कीटकांची दुनियाच अशी आहे, ते एकमेकांचा बंदोबस्त करतात, बॅलन्स राहतो. त्याच्या फवारणीसाठी खूप खर्च काढायचे आणि फवारणी करण्याची गरज पडत नाही. याच्यासाठी बाहेरून खत आणायची गरज पडत नाही, शेतावर खत तयार होतं. ह्या पद्धतीने मराठवाड्याच्या 40 लाख हेक्टर जमिनीपैकी किमान 14 लाख हेक्टर जमिनीवर आपण व्यवस्थापन करू शकतो. ते गेलं, ते यशस्वी ठरलं तर भविष्य मराठवाड्याचं आहे. कारण जो पडणारा पाऊस आहे, मी तर म्हणतो शेती अशा पद्धतीने नियोजन सुरू करावं गावांनी की माझ्या गावातली नदी मी वाहती करायची, मला एक टार्गेट धरून आपण चालावं. त्यात तेवढंच पाणी काढायचं, बाहेर पाणी काढूच नका. लँडचं व्यवस्थापनच असं करा की तुमच्या पडणाऱ्या पावसावर तुम्हाला शेती करता येईल. कारण मी हे मान्य करत नाही की विहीर खंदायला 5 लाख रुपये लागले, मोटर घ्यायला 25,000 रुपये लागले, पाईपलाईनला 60,000 रुपये खर्च आला, एवढाच त्याचा खर्च आहे. नाही, तुम्ही विहीर खंदाण्याची झाडं तोडली, हाही खर्चच आहे. विहीर खंदाना तुम्ही जेव्हा डिस्टर्बन्स केला इकॉलॉजीमध्ये, तो खर्चच आहे. जो पाईप तुम्ही पीव्हीसीचा टाकला, तो तापवताना जे काही प्रिकॉशन्स तुम्ही हवेमध्ये सोडले, त्याच्यातून ढगांची विरळता जी झाली, हाही खर्चच आहे, तो तुम्हीच बिअर करता. तुम्ही इलेक्ट्रिक मोटर तयार करताना जी उष्णता तयार करता, ग्लोबल वॉर्मिंगला मदत करता, हाही खर्चच आहे, इनडायरेक्ट खर्च आहे, तोही तुम्हीच भरता. उदाहरणाने पटवून दिलेलं आहे. 1 कप चहाला पाणी किती लागतं तर 22 लिटर. एक राईस प्लेट तुमच्या ताटात ठेवतो त्यासाठी 4,500 लिटर पाणी लागतं एक वेळेस. पाण्याचं व्यवस्थापन त्या लेवलला जाऊन आपण करावं, तसे अभ्यासगट आपण तयार करावे. माझी मांडणी, मी काही वक्ता नाही. जो काही प्रयोग
आम्ही सध्या करतो आहोत, त्याची मांडणी तुमच्यासमोर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ती मांडण्याची संधी संयोजकांनी मला दिली, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.